15 वर्षांपासून या गावकऱ्यांच्या काय मागण्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गावाचे 1269 घरांचे पुनर्वसन 8 किलोमीटरच्या आत करा अशी यांची प्रमुख मागणी आहे। सोबतच शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अशी सुद्धा मागणी आहे। शेतकऱ्यांच्या मुलांना कायमस्वरूपी कंपनीत नोकरी द्यावी ही सुद्धा प्रमुख मागणी आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। तालुक्यातील ब्रांच मोकासा या WCL खाणी मध्ये जे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त महिला आहेत त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आपण बघू शकता की कशा पद्धतीने या आंदोलनात ही महिला सहभागी झालेली आहे। या महिलांनी 12 दिवस अगोदर साखळी उपोषण सुरू केले। प्रशासनाने याची दखल घेतली नाही, कोणताही अधिकारी यांच्यापर्यंत आला नाही, म्हणून आता या महिलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आमरण उपोषणाचा आज 3रा दिवस आहे। जय महाराष्ट्र या ठिकाणी पोहोचलेला आहे। जे महिला आहेत त्यांची काय मागणी आहे, कशासाठी हे आमरण उपोषण करत आहे जाणून घेऊया। मला सांगा काय तुमचं मागणी आहे आणि कशासाठी? नमस्कार सर, मी गावातील एक प्रकल्पग्रस्त महिला आहे आणि आमच्या मागण्या या आहे सर। आम्ही एक संघटन तयार केलं महिलांचं पुनर्वसन प्रकल्पग्रस्त महिला संघटन म्हणून, आणि या माध्यमातून आम्ही कंपनी सोबत लढत आहोत आणि प्रशासनासोबत पण आम्ही लढा देत आहोत। आमच्या मागण्या या आहे की शासनाच्या धोरणानुसार पहिले पुनर्वसन नंतर प्रकल्प हे शासनाचा नियम असल्या आहे आणि या नियमाची पूर्ण धजिया उडवून टाकली आहे। आज आम्ही गोरगरीब महिला इथे या गावामध्ये आम्ही बसून राहिलो सर, आणि तुमचं आमच्याकडे दुर्लक्ष का बा सर? तुम्ही या आमच्याकडे, आमच्या समस्या जाणून घ्या सर। ही महिला मंडळी आहे त्यांना आत्महत्या करण्याची परवानगी देण्यात यावी अशी या लोकांची मागणी आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।